पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनलाशे मनी तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय अनिके। अर्जुन देवाला शरण गेलेला आहे आणि भगवंताची शरणागती स्वीकारून भगवंता तू माझा गुरु आहे आणि मी तुझा शिष्य आहे असा भाव भगवंताच्या चरणी ठेवून अर्जुन देवाला बोलत आहे। देवा नहि प्रपश्यामि ममापनुद्याप यच्छोक मुच्छो क्षणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम राज्यम सुराणाम अपीचाधिपत्यम। हे देवा भूमौ असपत्नम वृद्धम राज्यम या पृथ्वीवर शत्रुरहित राज्य जरी मला प्राप्त झालं किंवा सुराणाम अपि आधिपत्यम देवांचं राज्य स्वर्ग लोकातलं राज्य जरी मला प्राप्त झालं अवाप्यापि तरी सुद्धा मम इंद्रियानाम उच्छोषणम यत शोकम माझ्या इंद्रियांचं शोषण करणारा हा जो शोक आहे तो शोक अपनुद्यात न प्रपश्यामी तो शोक नष्ट होईल असं काही मला दिसत नाही। हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनलाशे मनी तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय अनिके। हे देवा हे सकळ कुळ देखोनी युद्धाला आमच्या समोर उभा असलेलं जे आपलं कुळ आहे ते कुळ आम्ही पाहिल्यानंतर जो शोक उपनलाशे मनी माझ्या अंतकरणामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे देवा माझ्या अंतकरणामध्ये जो शोक निर्माण झाला आहे जो मोह निर्माण झाला आहे तो मोह तुझ्या वाक्या वाचुनी अनिके न जाय। देवा तुझ्या वाक्याशिवाय दुसऱ्या कशाने तो शोक निवृत्त होईल दुसऱ्या कशाने तो मोह निवृत्त होईल असं मला काही दिसत नाही। कारण माझ्या अंतकरणामध्ये जो शोक निर्माण झाला आहे तो अंतकरणाचा धर्म आहे आणि इतर गोष्टीमुळे तो जाऊ शकत नाही। जे शरीराचे धर्म असतात त्या शरीराच्या धर्माचं काम इतर गोष्टीने होऊ शकतं पण मनोधर्म जे आहे ते मनोधर्म बाह्य गोष्टीने आवरत नसतात। शरीर आहे शरीरासाठी काही गरज लागते शरीर राहण्यासाठी निवारा लागतो शरीरावर घालण्यासाठी वस्त्र लागतात शरीर रक्षणासाठी अन्न लागत असतं तर याची प्राप्ती करायची असली तर ती आपल्याला पैशाने होऊ शकते। पैसा खर्च केला अन्न मिळू शकतं पैसा खर्च केला आपल्याला राहण्यासाठी घर बांधू शकतो पैसा खर्च केला आपण घालण्यासाठी वस्त्र आणू शकतो। या वरच्या ज्या गरजा आहे त्या वरच्या सगळ्या गरजा ह्या पैशाने पूर्ण होतात पण मनोधर्म जे आहे ते मनोधर्म पैशाने कधीच पूर्ण होत नाही कधीच पूर्ण होत नाही। मनातील जे धर्म आहे
चिंता. चिंता कशाचा धर्म आहे? मनाचा धर्म आहे. शरीर थोडी चिंता करतं. चिंता कोण करतं? मन, चित्त चिंता करत असतं. चिंता चिंता कशी असते? ती मनुष्याला आतून जाळत असते. चिता चिंता समाख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिता आणि चित्ता हे दोन्ही समान शब्द आहेत. चिता काय करत असती? निर्जीव शरीराला जाळते. आणि चिंता काय करते? सजीव शरीराला जाळते. ही चिंता नष्ट व्हावी असं सगळ्याला वाटत असतं. कोणाला वाटतं का आपल्याला चिंता असावी म्हणून? कोणालाच वाटत नाही. लहान मनुष्य असला त्याला सुद्धा असं वाटतं आपलं जीवन चिंतारहित असावं. तरुण असला त्याला सुद्धा असं वाटतं आपलं जीवन चिंतारहित असावं. म्हातारा माणूस असला त्याला सुद्धा वाटतं आपलं जीवन चिंतारहित असावं. पुरुषाला वाटतं, स्त्रियाला सुद्धा तेच वाटतं. कोणीही जीव असला त्या जीवाला काय वाटतं? आपलं जीवन चिंतारहित असावं. चिंता हा मनाचा धर्म आहे. ती चिंता कशाने जाते हो? पैशाने चिंता जाते का? जाऊच शकत नाही. कारण पैसा हा बाहेरचा पदार्थ आहे आणि चिंता हा अंतर पदार्थ आहे, अंतःकरणातला पदार्थ आहे. त्याची निवृत्ती ही पैशाने होऊ शकत नाही. ज्याच्याजवळ जास्त पैसा असतो त्याची चिंता सुद्धा जास्त असते. जो गरीब आहे त्याची चिंता कशी असते? चिंता सुद्धा त्याची गरीब असते, थोडी चिंता असते. म्हणजे अंतःकरणातले धर्म आहे. ते अंतःकरणातले धर्म जर निवृत्त करायचे असेल तर बाह्य पदार्थाने ते अजिबात निवृत्त होत नाही. दुःख अंतःकरणामध्ये राहतं. हे दुःख बाह्य पदार्थाने निवृत्त होऊ शकत नाही. अंतःकरणामध्ये मोह राहतो. तो मोह बाह्य पदार्थाने निवृत्त होऊ शकत नाही. कारण निवर्त्य भाव ठरलेला असतो. ज्याची निवृत्ती ज्या पदार्थाने होते असे पदार्थ ठरलेले असतात. अंधकार आहे, रात्री काय झाला? अंधकार झाला. एखाद्या खोलीत अंधकार असला, अंधार असला म्हणजे अंधाराची आपल्याला काय करायची? निवृत्ती करायची. आपल्या खोलीतला अंधार बाहेर काढून द्यायचा. म्हणले मग अंधार काढून द्यायचं. मग अंधार ज्याने बाहेर निघतो त्याला इथं आणावं लागल. म्हणले कशाला आणू? म्हणले ते पलीकडच्या खोलीमध्ये 4 वेदाचे ग्रंथ ठेवलेले, तेवढे ग्रंथ आणा. आता कोणता जरी ग्रंथ खोलीमध्ये आणला तर अंधार बाहेर जाईल का? जाऊच शकत नाही. अंधार बाहेर जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रकाश करावा लागेल. सूर्याचा उदय व्हावा लागेल, एखादा दिवा लावावा लागेल. ज्या गोष्टीने अंधार निवृत्त होतो ती गोष्ट त्या ठिकाणी आणावी लागते. म्हणून निवर्त्य निवर्तक भाव ठरलेला आहे. तुम्हाला अज्ञानाची निवृत्ती करायची असेल ती लाईट लावल्याने होईल का? त्याच्यासाठी ज्ञान प्राप्त करावं लागतं. ज्याचा त्याचा निवर्त्य भाव ठरलेला आहे. तसं अंतःकरणातले जे धर्म आहे त्या अंतःकरणातल्या धर्माचा निवर्तक भाव सुद्धा ठरलेला आहे. कशाने ते धर्म निवृत्त होतात हे ठरलेलं आहे. ते अर्जुन म्हणतो, जो शोक उपनला असे म्हणी, माझ्या अंतःकरणामध्ये जो शोक निर्माण झाला, या कुळातील लोकाला पाहून जो मोह निर्माण झाला, तो मोह मला निवृत्त करायचा आहे. कारण शोक काय करत असतो? जाळत असतो, मनुष्याला त्रास देतो, दुःख देतो. तो शोक निवृत्त झाला पाहिजे. म्हणून देवा, तो शोक निवृत्तीचं साधन मला तुझ्या वाक्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. तुझ्या वाक्यानेच माझा शोक निवृत्त होणार आहे. तुझं वाक्य सोडून दुसरं काहीही जरी केलं तरी तो माझ्या अंतःकरणात निर्माण झालेला शोक जाऊ शकत नाही. संताचे वाक्य, शोक निवृत्तीचा उपाय म्हणजे संताचे वाक्य. संताच्या वाक्याशिवाय शोकाची निवृत्ती कधीच होऊ शकत नाही. म्हणजे अर्जुन तर देवाला म्हणू राहिला, देवा तुझ्या वाक्याशिवाय माझं शोक निवृत्त होऊ शकत नाही. तर देवाचंही जरी वाक्य असलं तर देवाच्या वाक्याने सुद्धा शोकाची निवृत्ती नाही होत. देवाला जरी एखाद्याच्या शोकाची निवृत्ती करायची असेल तर त्या देवाला संत होऊन यावं लागतं. अर्जुन म्हणतो, तुझ्या वाक्याशिवाय माझा शोक निवृत्त होऊ शकत नाही. पण तो देव म्हणून म्हणत नाही. त्याने अगोदर देवाला गुरु मानले. तू गुरुबंधू पिता, तूची आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुती, असं कालच्या ओळीमध्ये पाहिलं. अर्जुनाने देवाला अगोदर गुरु मानलं, अगोदर संत मानलं आणि मग आपण शिष्य होऊन तो विचारत आहे की हे गुरु महाराज, तुमच्या वाक्याशिवाय माझा शोक निवृत्त होऊ शकत नाही. संताचे वाक्य शोकाची निवृत्ती करत असतात. शोकाची निवृत्ती करण्यासाठीच संताचे वाक्य निर्माण झाले. गाथा कशासाठी आहे हो?
ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी कशासाठी लिहिली, काय कारण होतं? गाथ्याचे पारायण केले, ज्ञानेश्वरीचे जर पारायण केले तर आपल्याला काय मिळतं? शोक निवृत्ती. त्या ग्रंथाच्या योगाने तुम्हाला भरपूर मिळू शकतं, पण ग्रंथाचा मुख्य उद्देश काय आहे? शोक निवृत्ती. संतांचे जे वाक्य आहे, संतांनी वाक्य कशासाठी लिहिले? तुमच्या अंतःकरणामध्ये जो शोक आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये जो मोह आहे, त्या मोहाची निवृत्ती करण्यासाठी साधू संतांनी ग्रंथ लिहिले. कीर्तनकाराचे पोट भरण्यासाठी नाही. या संतांच्या वाक्याचा उपयोग करून बरेच जण आपले पोट भरतात, त्याच्यासाठी संतांनी वाक्य लिहिले नाही. संतांचे वाक्य हे अंतःकरणातला शोक घालवण्यासाठी आहे. हे माझा आहे, हे मी आहे, याचंच नाव शोक आहे. आणि हे माझं नाही, हे मी नाही, याचं नाव शोकाची निवृत्ती आहे. ती शोकाची निवृत्ती दुसऱ्या कोणत्याही साधनाने होणार नाही. बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. आपुली कोणीच नव्हती, माझे कोणीच नाही, हा जो निश्चय आहे, या निश्चयाला शोकाची निवृत्ती म्हणायचं. आणि शोकाची निवृत्ती कुठं कळते? दुकानदाराकडे ही मिळत नाही, कोणत्याही बाजारात तुम्ही गेले तर ही मिळणार नाही, कितीही पैसे द्या तुम्ही. शोकाची निवृत्ती तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. ती जर मिळवायची असेल तर शोकाची निवृत्ती फक्त संतांकडे होत असते. संतांचं वाक्य हे शोक निवृत्तीचं साधन आहे. संतांनी वाक्य फेकलं तर त्याच्या अंतःकरणातला मोह अज्ञान निघून जात असतो. तत्वमसी, ते ब्रह्मत्व आहे, असं संतांचं वाक्य कानी पडता क्षणीच त्या अधिकारी साधक जो आहे त्याच्या अंतःकरणातला अज्ञान निघून जातं. म्हणून अर्जुन म्हणतो, जो शोक उपनलाशे मनी, तो तुझ्या वाक्य वाचूनही न जाय. आणि देवा, तुझं वाक्य जर मी सोडलं तर दुसरं कोणतंही साधन केलं तरी सुद्धा माझ्या अंतःकरणातला शोक आता निवृत्त होऊ शकणार नाही. एथ पृथ्वी तळ आप होईल, हे महेंद्र पद ही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा. देवा, पृथ्वी तळ आप होईल, अखंड पृथ्वीचं राज्य मला प्राप्त करता येईल. मी जर युद्ध केलं, मी जर माझा वीरपणा दाखवला तर संपूर्ण पृथ्वीचा मी राजा होऊ शकतो देवा. परी मोह हा न फिटेल मानसीचा, पण माझ्या मनातील जो मोह आहे तो मोह निवृत्त होऊ शकत नाही. किंवा महेंद्र पद ही पाविजेल, स्वर्गावर जरी आक्रमण केलं तरी इंद्राला मी जिंकून घेऊ शकतो, स्वर्गाचा राजा मी होऊ शकतो. पण स्वर्गाचा राजा जरी मी झालो तरी मोह हा न फिटेल मानसीचा, माझ्या अंतःकरणातील मोह जाऊच शकत नाही. कारण स्वर्गाचा राजा इंद्र जरी असला तरी इंद्राला सुद्धा काय आहे? मोह आहे. इंद्राला त्याच्या पत्नीचा मोह आहे, इंद्राला त्याच्या राज्याचा मोह आहे. म्हणून एखादा तप करायला जरी बसला तर इंद्राच्या पोटामध्ये आग होती. कशामुळं? त्याला मोह आहे, मोह. पृथ्वीचा जरी राजा झाला एखादा, त्याला सुद्धा काय असतो? मोह असतो. म्हणून हे साधन मोह निवृत्ती करता नाही. पृथ्वीचं राज्य मला प्राप्त झालं, माझ्या अंतःकरणातील मोह जाऊ शकत नाही. स्वर्गाचं राज्य जरी प्राप्त झालं तरी माझ्या अंतःकरणातील मोह जाऊ शकत नाही. आणि मग एवढं मोठं प्राप्त झालं जर मोह जाऊ शकत नाही तर मग त्याच्या अलीकडे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सरपंच हे झाल्याने कसा शोक निवृत्त होईल? देवा, हे शोक निवृत्तीचं साधनच नाही. मोह हा न फिटेल मानसीचा. उदाहरण देऊन सांगतात, जैशी सर्वथा बीजे आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती शिंचली आवडे तैशी. जैशी सर्वथा बीजे आहाळली, एका मनुष्याला चांगला पाऊस पडला, आता रानात पेरायचं, त्याला पेरण्यासाठी बी घेऊन गेला. पण बी घेऊन जाताना त्याने विचार केला, कच्च बी जर आपण पेरलं तर एवढं मोठं उत्पन्न निघतं, जर समजा त्याला आपण भाजून जर पेरलं तर मग किती उत्पन्न निघत त्याचं. त्याने काय केलं, चूल पेटली, त्याच्यावर तवा ठेवला, म्हणजे तव्यावर आपण येडवाकडे त्याला भाजून काढू. असं करून त्यांनी बी भाजून काढलं आणि भाजलेलं बी गरम गरम पेरायला गेला शेतात घेऊन. जैशी सर्वथा बीजे आहाळली, आहाळली म्हणजे भाजून घेतली. ती सुक्षेत्री जरी पेरली, कितीही चांगल्या जमिनीमध्ये जर पेरलं, जमिनी काय काय फार भारी असतात, एक पाऊस जरी पडला त्या जमिनीत मग त्याला परत पाणी द्यायचं सुद्धा काम पडत नाही, इतक्या काय काय भारी जमिनी असतात.
तर अशी सुक्षेत्री चांगली जरी जमीन असली, त्या जमिनीमध्ये जर भाजलेले बी पेरलं, तेवढं पेरलं असं नाही, त्याला योग्य ती मशागत केली, आवडे तैशी सिंचली, सिंचली म्हणजे पाणी दिलं, आवडे तैशी आपल्याला जसं वाटेल तसं, त्या बियाला जेव्हा वाटेल तेव्हा पाणी जर दिलं, कितीही त्याची मशागत केली तरी ते बी उगवणार आहे का? न विरुढती, त्याला अंकुर फुटत नाही. का अंकुर फुटत नाही? कारण ते काय केलं अगोदर? भाजून घेतलं, भाजून. अथवा शेती बीज पेरिले भाजून, सारा देईल कोण? काका त्याचा. शेतामध्ये जर भाजून बी जर पेरलं तर पीक उगवणार नाही, आणि मग जमिनीचा शेत सारा काय त्याचा काका देणार आहे का? भाजलेलं बी जसं उगवत नाही, तसं माझ्या अंतःकरणामध्ये जो मोह निर्माण झाला आहे, तो मोह दुसऱ्या पदार्थाने जाऊ शकत नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येथ एकची उपेगा जाये परमामृत. दुसरा दृष्टांत देतात. ना तरी अथवा आयुष्य पुरले आहे, एखाद्याचं आता आयुष्य संपलं, आयुष्य संपल्यावर काय होतं? जिवंत होतो, नाही का? मग आयुष्य संपल्यावर मनुष्य मरत असतो. मरण्याचे दोन प्रकार, एक आयुष्य संपून मरणं आणि अर्धवट आयुष्याने मरणं, दोन प्रकार आहे. ज्याचं आयुष्य संपलं त्याला तर मरावंच लागतं, पण एखाद्या वेळेस जर अति पाप एखाद्याचं जर झालं, त्या पापामुळे काही दोषामुळे मनुष्याला अकाल मृत्यू येत असतो. व आयुष्य पूर्ण न होताच त्याला काय करावं लागतं? मरावं लागतं. अकाल मृत्यू येतो, अकाल मृत्यू. किंवा दुसऱ्याच्या दोषामुळे सुद्धा आपल्याला अकाल मृत्यू येत असतो. आजमिळाचं उदाहरण आहे. आजमिळाचं आयुष्य पूर्ण झालं नव्हतं, पण आजमिळाला अकाल मृत्यू आला होता यमदूताच्या चुकीमुळे. यमदूत न्यायला आले, पण ते दुसऱ्याला न्यायला आले होते. त्या दिवशी नंबर दुसऱ्याचा होता, पण यांनी आजमिळालाच उचलून आणलं. आजमिळाने शेवटी एकदा काय केलं होतं? नारायणाचं स्मरण केलं. नारायणाचं स्मरण केलं आणि तेवढ्यात त्याने त्याला काढून घेतलं. तर यमदूत त्याला घेऊन चालले, तिकडून विष्णुदूत येत होते. विष्णुदूताने आवाज ऐकला, नारायण नारायण असं कोणतरी म्हणून राहिलं. तर विष्णुदूताने आवाज ऐकल्यानंतर मग त्यांनी पाहिलं का यमदूत तिकडून कोणाला तरी घेऊन आले. यमदूत घेऊन आल्यानंतर विष्णुदूतांनी विचारलं, का हो इथं नारायण कोण म्हटलं? नारायण नारायण असं कोण म्हटलं? यमदूत म्हणाले, अहो नारायण हाच म्हणला होता अजमेळ, पण तो आपल्या नारायणाला नव्हता म्हणला, त्याच्या मुलाला म्हणला होता, आपल्या नारायणाला नाही म्हणला. ते विष्णुदूतांनी सांगितलं, कोणत्या नारायणाला हे तर मला आम्ही विचारलंच नाही, नारायण कोण म्हटला? म्हणले अजमेळच म्हटला. मग याचा मुलगा अगोदरचा आहे का आपला नारायण अगोदरचा आहे? आपला नारायण अगोदरचा आहे. म्हणून हे तुमचं गिऱ्हाईक नाही, चल द्या आमच्या ताब्यात. यमदूताकडून विष्णुदूतांनी त्याला हिसकावून घेतलं आणि त्याच्या डोळ्या देखत, आजमिळाच्या डोळ्या देखत यमदूताला मारलं तिथं. आणि परत आजमिळाचं रेकॉर्ड तपासून पाहिल्यानंतर त्याच्या अजून आयुष्य त्याचं संपलेलं नव्हतं. परत त्याला त्याने काय केलं? आपल्या शरीरामध्ये आणून घातलं. मग शरीरामध्ये आणून घातल्यानंतर उठला अजमेळ, मग सांगायला लागला, मी इथं गेलो तिथं गेलो, असं झालं तसं झालं. म्हणजे त्याचा अकाल मृत्यू झाला होता. यमदूताच्या चुकीमुळे त्याचा अकाल मृत्यू झाला होता. तसा आपल्याला सुद्धा अकाल मृत्यू येऊ शकतो. काही काही फार पाप जर केले तर मग यमाला त्याचा सहन होत नाही, यम त्याला अकाल मृत्यू देत असतो, अकाल मृत्यू एक येत असतो. अकाल मृत्यू टाळता येतो, अनेक उपाय आहे. अकाल मृत्यू टाळण्याचे अनेक उपाय आहे. संताचं जर दर्शन घेतलं, संताच्या पायाला जर स्पर्श झाला तर त्या स्पर्शाने अकाल मृत्यू टळत असतो. संताच्या पायाचा जो स्पर्श करून दर्शन घेतो त्याला कधीही अकाल मृत्यू येत नाही. भगवंताची पूजा झाल्यानंतर जे तीर्थ असतं, ते तीर्थ जर प्राशन केलं भगवंताच्या चरणाचं, ते तीर्थ सेवन करणाऱ्याला कधीही अकाल मृत्यू येत नाही. त्याच्या श्लोकातच म्हटलंय, अकाल मृत्यू हरणम. अकाल मृत्यूचं हरण करणारं हे काय आहे? तीर्थ आहे. म्हणून असा अकाल मृत्यू येणारा तो मृत्यू आपण आवरू शकतो, तो मृत्यू आपण चुकवू शकतो. पण एखाद्याचं आयुष्यच संपलंय, ना तरी आयुष्य पुरले आहे, आयुष्य त्याचं संपून गेलं, आता त्याला आपण वाचवू शकत नाही. आपणच नाही, त्याला कोणीच वाचवू शकत नाही. धातया ही पाया पडता नुठी गतायु पंडुसुता. पंडुसुता
गतायू, ज्याचं आयुष्य संपलेलं आहे, तर ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडायला लागला तरी सुद्धा तो आता उठू शकत नाही. म्हणून आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नव्हे. त्याला कोणतंही तुम्ही औषध द्या, औषध दिल्याने तो उठू शकत नाही. येथ एकची उपयोगाचा आहे परमामृत. हा, पण एखादा जर मेलेला असेल आणि त्याच्या मुखामध्ये अमृताचे 2 थेंब जरी टाकले तरी तो काय होऊ शकतो, पुन्हा जिवंत होऊ शकतो. येथ एकची उपयोगाचा आहे परमामृत. या ठिकाणी एक अमृतच असं आहे, मेलेल्या माणसाला सुद्धा ते काय करू शकतं, जिवंत करू शकतं. तसं देवा, या शोकाने मी मेलेलो आहे, माझ्या अंतःकरणामध्ये जो मोह निर्माण झाला तो मोहाने मला मारून टाकलेला आहे. या ठिकाणी काहीही जरी केलं तरी सुद्धा मी आता मोहातून बाहेर येऊ शकत नाही. पण एकाची उपयोगाचा आहे परमामृत. तुझे जे वाक्य आहे, अमृत स्वरूप जे वाक्य आहे, ते वाक्यच मला आता या मोहातून जिवंत करू शकतील. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे ये बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. त्याप्रमाणे राज्य भोग समृद्धी, मी कितीही राज्य मिळवलं, मी कितीही श्रीमंत झालो तरी ये बुद्धी उज्जीवन नोहे, या मोहातून मी वर निघू शकत नाही. येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. म्हणून हे कृपानिधी, कृपेचा समुद्र असणाऱ्या देवा, तुझे कारुण्य येथ जिव्हाळा, तुझी दया, तुझ्या वाक्यामधील जी दया आहे ती दयाच मला आता या ठिकाणी ओलावा आहे दयेचा, ती दयाच मला मोहातून काढू शकते. ऐशे अर्जुन तेथ बोलिला, तव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. असं जेव्हा अर्जुन बोलायला लागला तेव्हा अंतःकरणामध्ये त्याच्या थोडं वैराग्य झालं. असं बोलताना अंतःकरणामध्ये वैराग्य झालं. त्याच्या ठिकाणी जो शोक होता, जी भ्रांती होती, ती भ्रांती थोडी बाजूला झाल्यासारखी झाली, कारण ते वाक्यच तसे होते. तो शिष्य होऊन बोलत होता, भ्रांती थोडी बाजूला गेली होती. पण ज्ञानोबा म्हणतात मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, आणि थोड्याच वेळाने परत त्याच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. त्याच्यावर ज्ञानोबा समीक्षा करतात की मज पाहता उर्मी नोहे, अनारिशे गमत आहे, तो ग्राशीला महामोहे काळ सरते. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं, काय वाटतं, मज पाहता, मला पाहिल्यानंतर असं वाटतं की उर्मी नोहे, याच्या अंतःकरणामध्ये काय उर्मी, मोह, शोक असं काही नाही. याला काय झालेलं आहे, अनारिशे गमत आहे. मला तर थोडं वेगळंच वाटतंय. तो महामोहे काळ सर्पे ग्राशीला, अर्जुनाला काळ सर्प नावाच्या मोठ्या एका सर्पाने, महामोह रूपी काळ सर्पाने त्याला ग्रासलेला आहे. एखाद्या सर्पाने त्याला दंश केलेला आहे. तो सर्प म्हणजे कोणता आहे, मोह. मोह हा सर्पासारखा असतो, दंश करतो. ज्याला मोह झाला त्याचा नाश निश्चित आहे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांजेची ना. ज्ञानोबरांचे रूपकच केलं, सवर्म हृदय कल्हारी. हृदय, अर्जुनाचं जे हृदय कमळ आहे, त्या हृदयामध्ये तो सर्प चावलेला आहे. मोहरूपी सर्प अर्जुनाच्या हृदयामध्ये चावला. ते तर कारुण्य वेळेच्या भरी, कारुण्य दयारूपी वेळेमध्ये तो चावलेला आहे. एखाद्याला जर सर्प चावला तर तो उतरता येतो, काही औषध पाणी दिलं तर तो उतरू शकतो. पण संध्याकाळच्या वेळेला जर सर्प चावला तर तो सर्प सहजासहजी उतरत नाही. म्हणून त्याचं रूपक करून ज्ञानोबरांनी म्हणले कारुण्य वेळेच्या भरी. कारुण्य हीच काही संध्याकाळ आहे, आणि त्या वेळेला तो महामोहरूपी सर्प अर्जुनाला चावलेला आहे, लागला म्हणून लहरी भांजेची ना. म्हणून त्या विषाच्या ज्या लहरी होत्या, मोहाच्या ज्या लहरी होत्या, त्या लहरी आता उतरत नाही. हे जाणून ऐशी प्रौढी, जो दृष्टी सेवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. असं जाणल्यानंतर, अर्जुनाला महामोहरूपी सर्प चावलेला आहे असं एकदा पाहिल्यानंतर, जो दृष्टी सेवेची विष फेडी, त्या ठिकाणी भगवान परमात्मा आलेले आहे. ते भगवान काय करतात, दृष्टी सेवेची विष फेडी. त्या अर्जुनाला हात सुद्धा लावणार नाही, फक्त दृष्टी टाकली का आपोआप काय होणार आहे, विष उतरणार आहे. असा असणारा धावया म्हणजे धावून येणारा, रक्षण करणारा श्रीहरी गारुडी पातला की. श्रीहरी रूपी, भगवान रूपी एक गारुडी आहे, गारुडी. तो गारुडी त्या सापाचं विष उतरण्यासाठी आलेला आहे. तैशी आपण कुमारा व्याकुळा, मिरवतशे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलिळा रक्षेला आता. त्याप्रमाणे व्याकुळा पंडुकुमारा, व्याकुळ झालेला, शोक झालेला जो पंडूचा मुलगा अर्जुन आहे, त्याला श्रीकृष्ण जवळा मिरवतशे, भगवंताने आपल्या जवळ घेतलं
आणि कृपावशे अवलेला रक्षिला. आता आपल्या कृपेने सहजच भगवान त्याचं रक्षण करणार आहे. म्हणून तो पार्थ मोह फ्रणीग्रस्त म्या म्हणितला हा हेत जाणून या. म्हणून तो अर्जुन मोहरूपी सापाने ग्रस्त झालेला आहे, हा उद्देश जाणून मी म्हटलेलो आहे. मग देखा ते फाल्गुन घेतला असे भ्रांती कवळून, जैसा घनपटळी भानू आच्छाती जिजे. मग देखा ज्ञानोबा म्हणतात पहा, त्या ठिकाणी फाल्गुन, फाल्गुन हे अर्जुनाचं एक नाव आहे. भ्रांती कवळून घेतला असे, त्या अर्जुनाला भ्रम झालेला आहे. जैसा घनपटळी भानू आच्छादिजे, जसा आकाशामध्ये सूर्य असावं आणि ढग येऊन सूर्याला झाकून टाकावं, तसं अर्जुनाला या मोहाने झाकून टाकलेलं आहे. तयापरी तो धनुर्धर झालाशे दुःखे जर्जर, जैसा ग्रीष्म काळी गिरीवर वनवाला का. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतू लागावा, ग्रीष्म ऋतू लागल्यानंतर काय होतं, ऊन पडत असतं. ग्रीष्म ऋतूतील जे ऊन आहे ते उन्हामध्ये काय असतं, डोंगरामध्ये वनवे लागतात, पालापाचोळा वाळलेला असतो. तर डोंगरामध्ये आग लागावी, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवर म्हणजे पर्वत वनवा लागावा, त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन दुःखे जर्जर झालाशे, दुःखाने जर्जर झालेला आहे. म्हणून सहजे सुनीळ कृपामृते सजळ, तो वळला श्री गोपाळ महामेघ. आता त्या अर्जुनाला, अर्जुन रूपी पर्वताला शांत करण्यासाठी त्या ठिकाणी ढग आलेले आहे. ते ढग म्हणजे कोण आहे, भगवान आहे. महामेघ फार मोठा असणारा ढग तो कोण आहे, श्री गोपाळ, तो वळला, तो प्राप्त झालेला आहे. आणि तो कसा आहे, सहजे सुनीळ. ढग कसे असतात, निळे असतात. तसा भगवान परमात्मा सहजच काय आहे, निळा आहे. कृपामृते सजळ, ढगामध्ये जसं पाणी असतं तसं भगवंताच्या ठिकाणी काय आहे, कृपारूपी अमृत आहे. त्या अमृताने तो जलवान आहे. ते तर सुदर्शनाची द्युती, त्याची विद्युल्यता झळकती, गंभीर वाचा ते आहे ती गर्जनेची. त्या ठिकाणी मग ढगामधून वीज चमकत असते, तर भगवंताचे पांढरे शुभ्र जे दात आहे, ते दात म्हणजेच विजा चमकत आहे. आणि गंभीर वाचा ते आहे ती गर्जनेची, ढगामधून गर्जना होते. भगवंताची जी गंभीर वाचा आहे, ती गंभीर वाचा म्हणजे गर्जना केल्यासारखी आहे. आता तो उदार कैसा वर्षेल, त्याने अर्जुनाचळ निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आता उदार असणारा तो भगवान परमात्मा कसं पाणी टाकणार आहे, आणि त्याने अर्जुनाचळ, अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होणार आहे, आणि शांत झाल्यानंतर उन्मेषाची नवी विरुडी फुटेल, ज्ञानाचा नवीन अंकुर कसा फुटणार आहे, ते कथा ऐका मनाचे आरानुका. ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास. निवृत्तीदासाचे शिष्य असणारे ज्ञानोबा म्हणतात, ती कथा तुम्ही ऐका. कशी ऐका, मनाची आरानुका, मन एकाग्र करून तुम्ही ऐका. नुसते इथं येऊन बसू नका, मन घरी ठेवू नका, शरीराने इथं या, कानाने इथं या, आणि त्या कानामध्ये तुमचं मन आणा, आणि मन एकाग्र करून या कथेचं तुम्ही काय करा, श्रवण करा. संजय वाच एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप नयोत्सैति गोविंद मुक्त्वा तुष्णीम बभूव. संजय धृतराष्ट्राला म्हणायला लागला, इकडे संवाद चालू आहे ना, कुरुक्षेत्रावर काय झालं ही माहिती कोण सांगतो, संजय सांगतो. कोणाला सांगतो, धृतराष्ट्राला सांगतो. संजय म्हणायला लागला, परंतप शत्रूला ताप देणाऱ्या धृतराष्ट्रा, काय झालं, गुडाकेश अर्जुन, अर्जुनाचं एक नाव गुडाकेश आहे. गुडाका ईश, गुडाका शब्दाचा अर्थ होतो निद्रा, आणि त्या निद्रेचा जो मालक झालेला आहे, झोप ज्याच्या ताब्यामध्ये आलेले आहे, त्याचं नाव काय, गुडाकेश. अर्जुन गुडाकेश होता, अर्जुनाच्या ताब्यामध्ये झोप होती. त्याची इच्छा झाली मग झोप यायची, त्याची इच्छा झाली तर झोप जायची. झोप अर्जुनाच्या ताब्यात होती. जसं आपल्या ताब्यामध्ये झोप असती, प्रवचनाला आले आदेश द्यायचा, ही झोप आली, प्रवचन सगळ्याच्या 5 मिनिटं अगोदर सांगायचं, आता तू जाय, झोप गेली. तसं अर्जुनाच्या ताब्यामध्ये झोप होती. काही काही माणसाच्या ताब्यामध्ये झोप असते. त्यांनी ठरवलं आता उद्या आपल्याला 3ला म्हणजे 3ला उठायचं, तर 3च्या 5 मिनिटं अगोदरच त्यांना जाग येणार, ठरवलेलं असतं. आणि काहीच्या झोप ताब्यात नसते, तो झोपेच्या ताब्यात असतो. त्याने किती ठरवू द्या, उद्या 3ला उठायचं, 3ला म्हणले का 7 वाजले, कारण झोप त्याच्या ताब्यात नसते, तो झोपेच्या काय असतो, ताब्यात असतो. झोपे समोर त्याला काहीच कळत नाही, इतकी झोप त्याला प्रिय असते. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय पुढे 16व्या अध्यायात. चालताही वेगे, कल्हताही डोळा लागे. एखादा चालायला लागला, चालता चालता, ते बारी चालत नाही का, पुढे बारी थांबली, थांबल्यानंतर मग टेकून उभा राहिला आणि तसाच झोपला. कल्हताही डोळा लागे,
एक जण दंडवत घालायला लागला देवाला, दंडवत घातला आणि तसाच झोपला. इतकं झोपेच्या स्वाधीन असतात काही काही. त्या झोपेच्या समोर त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. झोप म्हणजे झोप. त्याला कितीही भूक लागलेली असू द्या, पण एकदा जर झोपला मग नाही न सकाळी जेव म्हणतो. आणि आता काय करायचं? झोपायचं. कारण की झोपेमध्ये आनंद असतो. म्हणून झोप ही ताब्यात सगळ्याच्या नसते, काही काही जणांच्या ताब्यात असते. आणि काही मनुष्य हे झोपेच्या ताब्यात असतात. झोपेसमोर त्यांना दुसरं काहीच कळत नाही. झोपायचं म्हणजे झोपायचं. आमच्या आश्रमात आहे ते काही काही विद्यार्थी सकाळी 4ला उठल्यानंतर मग काही विद्यार्थी जागे होतात. नंतर बाबांनी एक बादलीभर पाणी जरी त्याच्या अंगावर टाकलं तरी सुद्धा झोपणारच. असे सुद्धा काही विद्यार्थी. 2 जण होते, त्यांना झोपायचं होतं, पण खोलीत जागा नाही राहिली. म्हणले बाहेर झोपू आपण. एक जण म्हणला, पण दुसरा म्हणला अरे बाहेर फार मच्छर आहे. अरे म्हणले मच्छर फक्त झोपेपर्यंत चावतात, झोपल्यावर चावत नाही. 2 जण झोपले. ते एकाला चांगली झोपेची हौस होती, झोपला. पण सकाळी उठल्यानंतर दुसरा म्हणला तू मला झोपेपर्यंतच चावते, मला तर रातभर चावत होते. अरे तसं नाही, झोपेवर एवढं प्रेम असलं पाहिजे की जागे तोपर्यंतच मच्छर चावतात, नंतर चावले जरी तरी सुद्धा समाधी पाहिजे, झोपेतून जाग नाही आली पाहिजे. एवढं झोपेवर काहीच प्रेम असतं. पण अर्जुन तसा नव्हता. गुडाकेश अर्जुन गुडाकेश होता. तुकोबाराय गुडाकेश होती. झोप तुकोबारायच्या ताब्यात होती. तसं अर्जुन हा गुडाकेश आहे. आणि गुडाकेश शब्दाचा दुसरा अर्थ कुरड्या केसाचा असा सुद्धा होतो. असा असणारा अर्जुन ऋषिकेशम, त्या भगवंताला, ऋषिकेश म्हणजे इंद्रियाचा मालक असणाऱ्या देवाला, एवं मुक्ता अशा प्रकारे बोलून काय म्हणाला? नयोच्छ इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूव. गोविंदम उक्त्वा भगवंताला म्हणला नयोच्छ, देवा आता मी युद्ध करणार नाही असं म्हणून तुष्णीम बभूव, शांत बसला. ऐशे संजय असे सांगत म्हणे राया तो पार्थ पुनरपी शोकाकुळीत काय बोले. असं संजय धृतराष्ट्राला सांगू राहिला. म्हणे राया, हे धृतराष्ट्र ऐक. अर्जुनाला काय झालं? अर्जुनाला अगोदर वैराग्य झालं, थोडा शोक बाजूला झाला. अर्जुन देवाला विचारायला लागला, देवा मी मूर्ख आहे, मला सत्य काय असत्य काय कळत नाही, मला योग्य काय अयोग्य काय आहे हे कळत नाही, तुला हे सगळं कळतं. माझ्यासाठी इथून घरी निघून जाणं चांगलं आहे की युद्ध करणं चांगलं आहे हे मला तू सांग देवा. असं कोण म्हणला? अर्जुन म्हणला. पण परत त्याच्या अंतःकरणामध्ये पुढच्या लोकाला पाहिल्यानंतर शोक झाला. त्याला असं वाटलं आपण देवाला तर विचारलं आणि देव जर मला तुझ्यासाठी युद्ध करणं चांगलं आहे, मग आपल्या स्वजनांना आपल्याला मारावं लागेल. मग अर्जुनाच्या ठिकाणी परत शोक आला. पुनरपी शोकाकुळीत काय बोले. शोकाने युक्त होऊन अर्जुन बोलायला लागला. ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते, आता नाळ वावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. सखेद बोले श्रीकृष्णा ते, खेदयुक्त अंतकरणाने भगवंताला अर्जुन बोलायला लागला. आता नाळवावे तुम्ही माते, देवा जाऊ द्या, योग्य काय ना अयोग्य काय तुम्ही मला आता काहीच बोलू नका. आता तुम्ही काहीच सांगू नका, मला युद्ध कर म्हणू नका आणि घरी जाय असं सुद्धा म्हणू नका, कारण तुमच्या बोलण्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही मला काहीही जरी सांगितलं तरी मी आता युद्ध करणार नाही. नाळवावे तुम्ही माते, आता तुम्ही मला काहीच सांगू नका. मी सर्वथा न झुंजे येथे भरवशानी, मी तुम्हाला भरवसा देऊन सांगतो कोणत्याही प्रकारे मी युद्ध करणार नाही. तमोवाच ऋषिकेश ऐशे एकी हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, तेच श्रीकृष्ण विस्मयो पातला देखोनी तया ते. ऐशे एकी हेळा बोलिला असं एकदा अर्जुन बोलला आणि ते बोलल्यानंतर मग मौन धरून ठेला, मग शांत बसून राहिला. तेच श्रीकृष्ण विस्मयो पावला देखोनी तया ते. त्याला पाहिल्यानंतर भगवंत आश्चर्यचकितच झाले. अर्जुनाला नेमके काय झालं मला काही कळतच नाही. देवाला आश्चर्य झालं अर्जुनाकडे कोण, कारण अगोदर पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं अर्जुनाने, देवा तुला काहीच कळत नाही, मी तुला सांगतो की हे युद्धाचं पाप झाल्यानंतर आमच्या कुळाचा कसा नाश होईल, कसा वर्णसंकर होईल, मी तुला सांगतो, तुला याच्यातलं काहीच कळत नाही असं पहिल्या अध्यायामध्ये म्हटला. परत काय म्हणला अर्जुन म्हटला, देवा मी तुझा शिष्य आहे, तू माझा गुरु आहे, योग्य काय अयोग्य काय मला कळत नाही, युद्ध करणं चांगलं आहे का युद्ध न करणं चांगलं आहे मला कळत नाही, तू मला सांग असं म्हटला. त्यानंतर परत म्हणायला लागला, देवा तुम्हाला आता काही बोलू नको, मी युद्ध करणार नाही. अर्जुन असा निश्चय अर्जुनाच्या ठिकाणी दिसला नाही, म्हणून देवाला त्याचा विस्मय पावला, देवाला आश्चर्य झालं अर्जुनाचं. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत, शेन योरो भयोर्मध्ये विषीदंत मिदम वचः. भारत, हे धृतराष्ट्रा,
ऋषिकेश भगवंताने काय केलं, प्रसन्नीव, अर्जुनाकडे पाहून देव हसले, थोडं उपहासाने हसले देव अर्जुनाला. शेनयोरू भयोरमध्ये, दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा असणारा, विषिदंतम, खेद करणाऱ्या, तम, त्या अर्जुनाला, इदम वचह उवाच, असे देव बोलले. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काय आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय तिजे. देव आपल्या मनातले मनात म्हणायला लागले, हे येतं काय आदरिले येणे, त्या अर्जुनाने या ठिकाणी नवीनच काय उत्पन्न केलं, हे मी युद्ध करणार नाही, भरवसा देऊन सांगतो युद्ध करणार नाही. जेव्हा तुम्हाला काहीच सांगू नको, एवढी मोठी गीता पुढे सांगायची, हा म्हणतो काहीच सांगू नको. देव आपल्या मनात म्हणायला लागले, अर्जुन सर्वथा काही नेणे काय केजे, अर्जुनाला काहीच कळत नाही, मी काय करू आता नेमकं, असा देव विचार करायला लागला. कशाप्रमाणे विचार करायला लागला, हा उमजे आता कवने परी, कैशेने धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. हा उमजे आता कवने परी, या अर्जुन आता कसं अर्जुनाला समजून सांगू, कोणत्या भाषेत सांगितल्यानंतर अर्जुनाला समजणार आहे. कैशेने धीर स्वीकारी, कसं सांगितल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये धीर येईल, असं सांगण्याचा काय करताय भगवान, विचार करताय मनामध्ये. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ग्रह म्हणजे पिशाच, जसं एखाद्याला भूत लागावं, भूत लागल्यानंतर काय करत असते माणसं, त्याला कुठेतरी दाखवायला नेतात, एखाद्या देवलाशाकडं, ऐक नाही, मांत्रिकाकडं, जो भूत काढतो त्याच्याकडे नेत असतात. मग भूत काढणारा त्याचा विचार करतो, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, तो मांत्रिक विचार करतो, भूत कोणत्या जातीचं आहे, भूत माणसाचं लागलं का बाईचं लागलं, बाईचं असेल तर मग चटकीने का हाडळे, नेमकी भूत कसं आहे त्याचा विचार करतो. मग त्याला कसं काढावं त्याचा विचार करतो कोण, मांत्रिक. त्याला विचारतो, तू कशासाठी आला, झाडाला कशाला धरलं, काय पाहिजे तुला, ते विचारतो. मग असं अनुमानी विचार करून ते भूताला काढण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. तसं अर्जुनाला जे या महामोह रूपी भूताने झडपलं, तर हे अर्जुनाचं भूत काढण्यासाठी मांत्रिक असणारा भगवान परमात्मा विचार करत आहे, या अर्जुनाचं भूत आता मी कसं काढू, याला मोहाचं जे भूत लागलंय ते भूत आता कसं काढू मी, असा भगवान विचार करतात. ना तरी असाध्य देखोने व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्य सुची निर्वधी निदानीची. ना तरी अथवा असाध्य व्याधी देखोनी, असाध्य रोग जर पाहिला वैद्याने, वैद्य म्हणजे डॉक्टर, डॉक्टरने जर असाध्य रोग जर रोग्याला पाहिला, रोगाचे दोन प्रकार असतात, काही साध्य रोग असतात, काही असाध्य रोग असतात. औषध दिल्यानंतर जे रोग बरे होतात त्याला काय म्हणायचं, साध्य रोग. आणि काही असाध्य रोग असतात, ते असाध्य रोग कोणत्याच औषधाने बरं होत नाही, त्या रोगाला एकच असं कुठंतरी औषध असतं, ते औषध सहजासहजी प्राप्त होत नाही, ते असाध्य रोग असतो. असा असाध्य व्याधी जर पाहिला, असाध्य रोग जर पाहिला, तर मग डॉक्टर काय करतो, अमृता सम दिव्य औषधी, अमृतासारखं एखादं दिव्य औषध काढतो आणि त्याला देतो. ते औषध कसं असतं, निदानीची निरवधी, निदानीची म्हणजे शेवटचं औषध असतं. त्या औषधाने जर आता फरक पडला नाही तर मनुष्य वाचू शकत नाही, असं औषध वैद्य देत असतो. रामायणामध्ये प्रसंग येतो ना, इंद्रजिताने लक्ष्मणाला शक्ती मारली, वीरघातीने शक्ती मारली. आता शक्ती मारल्यानंतर लक्ष्मण काय झाले, मूर्छित पडले, मेले नव्हते पण मूर्छित पडलेले होते. मग हनुमंताने पाहिलं, आता लक्ष्मण काय झाले, मूर्छित पडले आहे. इंद्रजिताला वाटलं आता लक्ष्मण मेला, मेला समजून लंकेमध्ये गेला, तिथं फार मोठा विजयाचा उत्सव केला. इकडं मग हनुमंताने त्यांना उचललं, लक्ष्मणाला हनुमंताने उचललं आणि कुठं नेलं, भगवंताकडे नेलं, जिथं भगवान थांबलेले होते प्रभू रामचंद्र, तिथं नेलं. नेल्यानंतर मग त्याला पाहिल्यानंतर मग हनुमंताने सांगितलं की युद्धामध्ये काहीतरी दिव्य शस्त्र त्या इंद्रजिताने मारलं आणि मारल्यानंतर लक्ष्मण काय झाले, मूर्छित झालेले आहे. असं म्हटल्यानंतर भगवंतानी आपल्या मांडीवर त्या लक्ष्मणाचं शिर घेतलं, लक्ष्मणाचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवलं आणि भगवान रडायला लागले. बंधू होते लक्ष्मण आणि जन्मोजन्मी प्रत्येक अवतारामध्ये ते कोण होते, सेवक होते म्हणून. आणि शेषाचे अवतार असल्यामुळे लक्ष्मण भगवंताचे भक्त होते. वनवासामध्ये आले होते तेव्हा भगवंताची वनवासामध्ये लक्ष्मणाने फार सेवा केली. 14 वर्षे आहार घेतला नाही, 14 वर्षे निद्रा सुद्धा घेतली नाही. कोणासाठी,
भगवंतासाठी इतकी सेवा केली भगवंताची. सीतामाता आणि भगवंत बसलेले असायचे, मग त्यांना पाणी आणण्यासाठी लक्ष्मण जायचे, फळ आणण्यासाठी लक्ष्मण जायचे. पाणी आणि फळ आणून दिल्यानंतर हे दोघच खायचे, सीतामाता आणि प्रभू रामचंद्र. त्यांना वाटायचं हा तिकडून खाऊन आला असेल, दोघच खायचे. असं 14 वर्षे आहार घेतला नाही, 14 वर्षे तिथं झोप घेतली नाही. वनवासामध्ये आहे, कोणी शत्रू येतो काय, कोणी पशु पक्षी येतात काय म्हणून रक्षण करण्यासाठी चौबदार होऊन तिथं लक्ष्मण उभे राहिले. एवढी सेवा केली. म्हणून भक्त होते म्हणून भगवंताला रडू आलं, भगवान रडायला लागले. आता लक्ष्मणाचं काय होणार आहे? सुग्रीव म्हणाला आता रडून काय फायदा आहे, याच्यावर उपाय काय ते आपल्याला पाहावं लागेल. मग विचारल्यानंतर बिभीषणाने नाडी पाहिली, नाडी तपासून पाहिल्यानंतर बिभीषण म्हणला की इंद्रजिताने नक्की लक्ष्मणाला वीरघातिनी शक्ती मारलेली आहे आणि वीरघातिनी शक्ती फार भयानक आहे, याला वाचवणं फार कठीण आहे. मग हनुमंतांनी विचारलं कोणी वैद्य नाही का? म्हटले सुषेण नावाचा वैद्य लंकेमध्ये राहतो, पण तो राजवैद्य आहे, तो रावणाचा वैद्य आहे, तो या ठिकाणी येणार नाही. हनुमंत म्हणले ते पुढचं सांगू नका, मला वैद्य कोणता आहे तेवढं सांगा, त्याचा घर नंबर, गल्ली नंबर, पत्ता लिहून द्या. तसं बिभीषणाने सांगितलं आमक्या आमक्या गल्लीमध्ये आमका आमकं त्याचं घर आहे, असं आहे, तिथं राहतो. म्हटले त्याचा दवाखाना कुठं आहे ते सुद्धा मला सांगा, म्हणजे घरी नसला तर दवाखान्यात जायला. हनुमंताने विचारलं, बिभीषणाने सांगितलं नाही त्याच्या घरातच दवाखाना आहे. हनुमंताने उड्डाण केलं, त्या ठिकाणी हनुमंत गेले आणि गेल्यानंतर विचारलं सुषेण वैद्य तुम्हीच आहे का? वैद्याने सांगितलं हो मीच आहे, तुम्ही कोणी रोगी आहे का, काय दुखतं? हनुमंत म्हणले पुढचं मला सांगू नका. हनुमंताने घरासकटच त्याला उचललं, दवाखान्यात, सगळा दवाखानाच घेऊन आले. त्यांनी सांगितलं अरे मला कुठं चाललं? म्हणले घाबरू नका, एका पेशंटकडे तुम्हाला नेऊ राहिलो. म्हणले पेशंटला घेऊन यायचं नाही, पेशंट त्या अवस्थेमध्ये नाही, फार दूर आहे म्हणले. घेऊन गेले हनुमंतराय, त्या ठिकाणी टेकलं. सुषेण वैद्याने नाडी तपासली, लक्ष्मणाची नाडी तपासल्यानंतर सांगितलं वीरघातिनी शक्ती लागलेली आहे आणि या शक्तीला एकच उपाय आहे आणि तो उपाय आता आपण करू शकत नाही. म्हणले का करू शकत नाही? रात्र थोडी राहिलेली आहे आणि असं संजीवनी औषध आहे, ते संजीवनी औषध सूर्यनारायण उगवायच्या अगोदर याला मिळालं पाहिजे आणि ते औषध हिमालय पर्वतामध्ये द्रोणाच्या शिखरावर आहे, द्रोणगिरी पर्वतावर आहे. ते आता रात्रीतून येणं शक्य नाही. हनुमान म्हणले मी आहे ना, तुम्ही घाबरता कशाला, सांगा मला ते कुठं आहे. म्हणले हिमालयावर जायचं, द्रोणगिरी तिथं पर्वत आहे, त्या पर्वतावर ते कसे आहे औषध आहे. म्हणले त्याचे खून, खून काय म्हणले औषध थोडं चमकतं, म्हणजे थोडा रंग असा आहे तसा आहे सांगितलं. हनुमंताने उड्डाण केलं, उड्डाण करून हनुमंत तिथं पोहोचले. इकडे याला समजल्यानंतर कालनेमी राक्षस तिथं पाठवला, हनुमंत त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून. हनुमंताने त्यालाही ओळखलं, कालनेमीचा वध केला आणि द्रोणागिरीवर गेले. तिथं गेल्यानंतर हनुमंताला सगळेच औषध चमकायला लागले. कोणतं औषध आहे हनुमंताला ते समजाना. हनुमंत म्हणले आता जसं सुषेण वैद्याचं घर उचलून आणलं तसं द्रोणागिरी नेऊ. सगळा द्रोणागिरी उचलून नेला. मध्ये चालताना त्याला ते भरताला दिसलं, भरताला वाटलं काहीतरी संकट आलं काय, तिथं भरताने बाण मारला, मध्ये विघ्न आलं. हनुमंत खाली पडले, राम राम म्हणायला लागले. भरताने ओळखलं कोणतरी रामाचा भक्त आहे. मग हनुमंताने भरताला सांगितलं अशी अशी घटना घडलेली आहे, मला तुम्ही जाऊ द्या. म्हणले ठीक आहे. मग हनुमंत तिथून परत वापस आले. वापस आल्यानंतर सगळ्यांनी पाहिलं, सूर्योदयाच्या अगोदर हनुमंतराय आले. हनुमंतरायाचा सगळ्यांनी जय जयकार केला. तिथं आल्यानंतर मग त्या द्रोणागिरीवरची ती जी संजीवनी हे होती औषध, ते संजीवनी औषध सुषेणाने काढलं आणि त्याचे 2 थेंब त्या लक्ष्मणाच्या ओठामध्ये टाकले आणि लक्ष्मण परत मूर्छेमधून बाहेर आले. वैद्य सुची निरवधी निदानीची, निदानीची म्हणजे शेवटचं औषध असतं ते वैद्य त्या अमृतासम अशी दिव्य औषध असाध्य असा असणाऱ्या रोगासाठी देत असतो. तैशे विपरीत असे श्री अनंत तया दोन्ही सैन्य अंत जया परिपार्थ भ्रांती सांडी. त्याप्रमाणे श्री अनंत विवरित असे भगवान विचार करायला लागले की कोणतं औषध दिल्यानंतर आता याचा मोह निघणार आहे. त्या दोन्ही सैन्याच्या आतमध्ये उभा राहून ज्या प्रकाराने हा भ्रांतीला सोडून देईल त्या प्रकाराचं देव अंतःकरणामध्ये विचार करत आहे. ते कारण मने धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी फेकुले स्नेह आठी. ते कारण मने धरले, आता मोहातून बाहेर काढायचं असं कारण मनामध्ये धरून भगवान बोलायला लागले. पण कसे? सरोष बोलो आदरिले, थोडे क्रोधाने बोलायला लागले. आता अर्जुनाची दया नाही, अर्जुनाला रागाने बोलायला लागले भगवान, कारण त्याला मोहातून बाहेर काढायचं होतं ना.
रागाने बोलायला लागले. तो राग कसा होता ज्ञानोबा म्हणतात, वरून वरून होता. जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. आई मुलाला रागवते. मुलाने एखाद्या वेळेस चूक केली, अभ्यास नाही केला, जेवण करत नाही, उन्हामध्ये खेळायला जातो, अशा वेळेस आई सुद्धा काय करते, मुलाला रागवते, बोलते. पण मातेच्या कोपी, त्या आईच्या रागवण्यामध्ये ठोकले स्नेहार्थी काय असतं, स्नेह म्हणजे प्रेम असतं, झाकलेलं प्रेम असतं. तसं भगवान जरी सरोष बोलत असले, भगवान जरी क्रोधाने बोलत असले, तरी अर्जुनाविषयी भगवंताच्या अंतःकरणामध्ये काय आहे, प्रेम आहे. जसं संतांचे वाक्य आहे, फार कठीण असतात, अंतःकरणाला लागत असतात, पण संतांच्या वाक्यामध्ये काय असतं, स्नेह असतं. संतांच्या वाक्यामध्ये काय असतं, प्रेम असतं. जसं बाबा प्रवचनामध्ये बोलत असतात, ते वाक्य कसे असतात, फार कठोर, अंतःकरणाला लागतात. काही काही लोक बाबाच्या नावाने असे बोट मोडतात, हे कशाला शिव्या देत असतील, यांना चांगलं प्रवचन करता येत नाही का, असं काही लोकांना वाटतं. पण त्या शिव्यामध्ये काय असतं, प्रेम असतं, प्रेम. जसं तुकोबाराच्या वाक्यामध्ये प्रेम असतं, तसं बाबाच्या वाक्यामध्ये काय आहे, प्रेम आहे, प्रेम. ऐकणाऱ्याचं हित झालं पाहिजे, ऐकणाऱ्याचा उद्धार झाला पाहिजे, त्या उद्देशाने ते बोलत असतात. मग जे केल्यानंतर उद्धार होईल, जसं बोलल्यानंतर त्याचा उद्धार होईल, तसं बोलण्याचा संत प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काय असतं, प्रेम असतं, प्रेम. म्हणून त्यांच्या बोलण्याला जर एखादा रुसून गेला तर त्याचं पतन निश्चित आहे. पण ते आईच्या बोलण्याप्रमाणे जर गोड मानले तर त्याचा उद्धार सुद्धा निश्चित आहे. तसं मातेच्या कोपी थेकले स्नेह हाती, तसं देवाच्या कठोर बोलण्यामध्ये सुद्धा काय होतं, प्रेम होतं, प्रेम. की औषधाची आकडवटपणी जैशी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिशे परी गुणी प्रगट होय. ज्ञानोबा दृष्टांताने सांगतात. त्याप्रमाणे कसं आई मुलाला औषध देते, औषध कसं असतं, कडू असतं, पण त्याचा परिणाम कसा असतो, गोड असतो, रोग नष्ट होऊन जातो. औषधाच्या कडवटपणी तसं संतांचे जे वाक्य आहे, भगवंताचे जे वाक्य आहे, गुरुवर्य बाबाचे जे वाक्य आहे, ते ऐकायला जरी कडू वाटत असले तरी सुद्धा अमृताची पुरवणी, त्याचा परिणाम अमृतासारखा असतो. ते आहाच न दिशे परी गुणी प्रगट होय. ते ऐकायला चांगलं वाटत नाही, पण गुणी प्रगट होय, त्याचा गुण दिसून येतो. तैशी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. त्याप्रमाणे वरी वरी पाहता उदासे, वरून वरून जर पाहिलं तर उदास होऊन, रागाने, खवळून आपल्याला बोलतात असं वाटतं. पण आत तरी अति सुरसे, आतमध्ये जाऊन जर पाहिलं तर ते वाक्य रसाळ आहे, रसाळ. ते वाक्य आपले उद्धार करणारे आहे. असे जे वाक्य आहे ते ऋषिकेशे बोलो आदरिली. भगवंताने असे क्रोधयुक्त होऊन आणि प्रेमाने अर्जुनाला समजून सांगण्यासाठी, अर्जुनाला मोहातून बाहेर काढण्यासाठी ते वाक्य बोलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आज आपली वेळ संपलेली आहे. आज दुसऱ्या अध्यायामधील 90व्या ओळीपर्यंत आपण चिंतन केलं. उद्या पुढच्या ओळीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव